छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, ट्रेनचा प्रवास करून आम्ही सगळेच थकलेलो, म्हणजे 17 ते 18 तासांचा प्रवास आमचा झालेला. आणि त्याच्यानंतर घरी पोहोचलो फायनली. आणि घरी पोहोचल्यानंतर ना सगळ्यांना एकत्र बघून आमचा जो थकवा होता ना दिवसभराचा तो सगळा नाहीसा झाला. आणि मस्त असं शिवचं जंगी स्वागत केलं. आणि तुम्ही बघू शकता सगळे किती हॅप्पी आहेत. आणि सगळ्यात जास्त शिवला बघून पूर्ण माहोल बनलेला. आणि शिव सुद्धा सगळ्यांकडे असा टकामका बघत होता. मग होय देवा महाराजा करत सगळ्यांनी गाराणं घातलं. आणि मग दिवसाची दुसरी तयारी बघा काय होते. काय करतात बाबू सगळ्या, काय करतात बाबू? सगळे डान्स करतात, सगळे आई डान्स करते, आज्या सगळे डान्स करतात. आमचे परफॉर्मर डान्स करता करता बाळाचं दूध तापवायला आले. हे आमचे परफॉर्मर रात्री पण थांबत माझ्या बाळाला दूध पाजून द्यायचं, मग मी येणार डान्स करायला असं सांगत. आणि या सगळ्यांची मोठी पोरं झाली त्याच्यामुळे इथेच राहिले, त्यांना कायच नाही पडलेली. ही आहे आमची आई आणि इतकी हौशीने डान्स करते. आणि एक मी आहे तिचं काहीच नाही ठरलंय, जिने गिवअप केलेलं आहे आणि तिथूनच गाणं करणार आहे. ती म्हणजे मी. जुनं म्हणजे एकदमच असं जुनं नाही आहे, पण केलेलं आहे मी त्याआधी आमच्या चाळीत केलेलं आहे. त्याच्यानंतर असं नऊवारी वगैरे घालून तरी केलेलं नाही आहे. सो मी आज ते इथे करणार आहे. आणि काही ठरलेलं नाही आहे माझं. मला इव्हन ते गाणं असं पूर्ण पाठसुद्धा नाही आहे, त्याचे तोडेसुद्धा पाठ नाही आहेत. पण स्टील आय एम ट्राईंग हार्ड अँड आय होप यू लव्ड इट. आवडलं तरी ठीक आहे, लव नंतर बघू. हाच आहे माझा तो डान्स ज्याच्याबद्दल मी बोलते. आणि आय होप की तुम्ही बघितला असेल, कारण मी डान्सची व्हिडिओ आधीच पोस्ट केलेली आहे. आणि नसेल बघितलं तर तुम्ही आता जाऊन बघू शकता. आणि मला कमेंट करून पण नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आणि बाकीच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून्ड.